नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे पांढरा भोपळा आहे, याला व्हाईट पंपकिन म्हणतात। हा पेठा बनवतो ना आपण, आगऱ्याचा पेठा, तो बनवण्यासाठी या भोपळ्याचा वापर केला जातो। हा पाठीमागून असा असतो आणि हा पुढून असा। तर आपण याची साल काढून हा कट करून घेणार आहोत। आता हा स्वच्छ धुवून आणलेला आहे मी, तर याची आपण साल काढून घेऊया या अशा पद्धतीने। तर याचं आपण साल काढून घेतलं या ठिकाणी। हे बघा, आपण आता हा भोपळा कट करून घेऊया। हे बघा, या ठिकाणी आपण हा व्हाईट भोपळा चिरून घेतलेला आहे। टेस्टी अशी आपण भाजी बनवणार आहोत। याला मराठीमध्ये कोहळा पण म्हणतात आणि पेठा आपण बनवतो ना, तो हा भोपळा। या ठिकाणी कढई ठेवली, यात आपण तेल घालूया। एक मोठा चमचा, एक चमचा जिरे घालूया, कढीपत्ता घालूया, अद्रक चिरलेलं घालूया, हिरवी मिरची घालूया, एक मिरची घातलेली या ठिकाणी, एक चमचा जिरा पावडर, एक चमचा धना पावडर, हळद घालूया अर्धा चमचा, लाल तिखट घालूया एक चमचा आणि हे आपण मिक्स करून घेऊया। त्यात आपण आता भोपळा घालूया। चवीनुसार मीठ घालूया, 1/4 कप कोकोनट घालूया। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरी चालतं। गरम मसाला पावडर घालूया अर्धा चमचा। हे खूप तिखट असतं गरम मसाला, त्यामुळे अर्धा चमचा घालायची। थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि हे आपण मिक्स करून घेऊया। त्या ठिकाणी हे मिक्स करून झालेलं आहे। त्यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आपण आणि हे आपण आता झाकून ठेवूया 7 ते 8 मिनिटांसाठी। या ठिकाणी 7-8 मिनिटं झालीत, आपण झाकण काढून घेऊया। तर भोपळा कोणताही असला तरी तो लगेच शिजतो, त्याला जास्त वेळ लागत नाही। आपण आता चेक करूया। तर हे बघा, शिजलाय हा। हे बघा, चला आपण आता गॅस बंद करूया आणि अशी व्हाईट पंपकिनची भाजी, भोपळ्याची आणि कोहळ्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। तर ही तुम्ही डब्याला पण नेऊ शकता, घरीही खाऊ शकता, भाताबरोबर, भाकरीसोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत, पुरीसोबत, कोणत्याही याच्यासोबत खाऊ शकता।